बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वाद पेटला। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंच्या ट्विटनंतर राजकीय घमासान। आज मनसेची बैठक सकाळी 10 वाजता रंगशारदा सभागृहात होणार बैठक। निवडणुकीनंतरची पहिलीच राज्यस्तरीय बैठक। बारामती विमान अपघात प्रकरण चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात केला जाणार सादर। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती। एआयचं लोकशाहीकरण गरजेचं, पंतप्रधानांनी मांडली स्पष्ट भूमिका। कृत्रिम प्रज्ञेच्या मानव रूपरेषेची केली मांडणी। सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना फटकारलं, रेवड्या थांबवा, रोजगार वाढवा, कान टोचले। राहुल गांधींचं 25 खासदारांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारं जेरबंद। धमकीखोराला राजस्थानच्या कोटामधून अटक, पोलिसांची कारवाई। राहुल गांधींना धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करा। अमरावतीमध्ये युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार। देशहित गहाण ठेवून अमेरिकेबरोबर व्यापार करा। काँग्रेसच्या सचिन पायलटांचा केंद्रावर हल्लाबोल। अखेर 50 तासानंतर भिगवणच्या त्या मुलीला पोलीस ठाण्यात केलं हजर। पोलीस स्टेशन बाहेर गोंधळाची शक्यता म्हणून पोलीस ऍक्शन मोडवर। सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या। खामगाव नजीकच्या वाडी इथली घटना। तिघांवर गुन्हा दाखल, 1 जण ताब्यात। मुंबई शहरातल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला। एआय 200 पेक्षा जास्त गेल्यानं प्रदूषणाची पातळी चिंताजनक। आजपासून राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यातल्या 16,15,489 विद्यार्थी देणार परीक्षा। सलग 15 डब्यांची लोकल लवकरच वेस्टर्न रेल्वेच्या सेवेत। चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीत बनवली जाते लोकल। नागपूरमधला धक्कादायक प्रकार। 4 वर्षीय चिमुरड्याला रात्रभर शाळेतच कोंडलं। कर्मचाऱ्याचा तपासणी न करताच कुलूप लावल्याचा प्रताप। किंग चार्ल्स यांचे बंधू अँड्रू यांना अटक। सरकारी कार्यालयात गैरवर्तणुकीचा संशय। ब्राझील कार्निवलचा उत्साह शिगेला। तब्बल 6.5 कोटी लोकांची गर्दी जमण्याचा अंदाज। 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार कार्निवल। झिम्बाब्वेनं श्रीलंकेला घरच्या मैदानावर दिला पराभवाचा धक्का। कर्णधार सिकंदर रझाची इनिंग ठरली सामन्याचा टर्निंग पॉइंट।